पेट्रोल पंप धारकांनी येत्या 14 तारखेपासून केवळ एकाच शिफ्टमध्ये काम करण्याचा इशारा दिल्यानंतर आता प्रशासन आक्रमक झालंय। पेट्रोल पंप चालकांनी आपला संप मागे न घेतल्यास त्यांची लायसन्स रद्द करू असा इशारा औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलाय। येत्या रविवारपासून पेट्रोल पंपांना रविवारी साप्ताहिक सुट्टी तर सोमवारपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच पेट्रोल पंप चालू राहतील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। त्यावर तोडगा काढण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पेट्रोल पंप व्यावसायिकांना चर्चेसाठी बोलवलं। त्यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय। इसेन्शियल कमोडिटीचा जो पुरवठा आहे त्याचं कन्झम्पशनमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करणे हा बेकायदेशीर आहे आणि असं झालं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत। तर त्याच्यामध्ये बरेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही ॲक्शन्स आपण घेणार आहोत। आपला बेसिकली ध्येय असं आहे की लोकांना जो एक सेवा आपण देतो याच्यामार्फत डिस्टर्ब होऊ नये, त्यासाठी वेळ प्रसंगी याच्यामध्ये अनेक कारवाई आपण करू शकतो। पण शेवटी आमचं असं आहे, आमचा दबाव नक्कीच राहील प्रशासनातर्फे की अशा प्रकारची कारवाई पेट्रोल पंप असोसिएशनने करू नये, यासाठी आम्ही सगळी गोष्टी करू। नाही, त्याच्यामध्ये सगळे नियम तपासून जे जे काही शक्य आहे, जे कायदेशीररित्या जे काही करणे योग्य आहे ते सगळं आपण करू नक्कीच।